अत्यंत इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओ मागचं सत्य सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे। सध्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे। हा व्हिडिओ आहे सगळ्यांचा लाडका विजय थलपतीचा। विजय थलपती हा प्रचारादरम्यान त्याची उडालेली भंबेरी आणि कसा तो पळून म्हणजे आपल्या हातात जी सायकल होती ती सायकल अर्ध्यावरच सोडून आपल्या गाडीकडे कसा पळाला आणि त्यामुळे नेमकी कशी धांदल त्यावेळेला त्याच्या सिक्युरिटीची उडाली असा सगळा हा व्हिडिओ आहे। नेमका आधी व्हिडिओ बघा आणि मग मी तुम्हाला सांगते या व्हिडिओ मागे नेमकं घडलं काय। तर हा आहे विजय थलपती। थलपती या शब्दाचा अर्थ कमांडर किंवा महामाणूस किंवा प्रसिद्ध माणूस किंवा देव ते त्याला बिरुद दिलं गेलेलं आहे। विजय थलपती हा अत्यंत मोठा सुपरस्टार, त्यानंतर त्याने पार्श्वगायन सुद्धा केलं आणि आता तो राजकारणी सुद्धा आहे। पण थलपती विजय म्हणूनच तो प्रचलित आहे। जेव्हा त्याने चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं त्यानंतर तो पॉप्युलर झाला आणि लोकांनी प्रेमानं त्याला थलपती हे बिरुद दिलेलं आहे। थलपती म्हणजे कमांडर। तर असा हा देव ज्याचे चित्रपट तुम्ही पाहिलेत तर त्याच्या चित्रपटांमध्ये तो एका वेळेला 5-5 जणांशी ढिशुम ढिशुम करतोय। त्याच्यानंतर आजूबाजूला बॉम्ब आहेत ते फुटतायत, गाड्या फुटतायत, पडतायत, तरी सुद्धा तो ॲक्शन मोडवर दिसतोय। असा हा ॲक्शन हिरो सगळ्यांचा लाडका थलपती, त्याला मात्र बुके जेव्हा त्याच्याकडे येतोय असं म्हटल्यावर त्याची भंबेरी उडते आणि तो सायकल चालवतो, ती सायकल सोडतो आणि आपल्या गाडीकडे वळतो। घडलं असं की प्रचाराचा सगळा काळ सुरू आहे आणि TVKच्या प्रचारादरम्यान त्याने त्याची जी प्रचारासाठीची गाडी असते, सिक्युरिटी असते, त्याच्याबरोबर त्याचे नेते सुद्धा असतात, पण ती सिक्युरिटीची आणि नेत्यांची असलेली जी गाडी आहे ती गाडी त्याने सोडली आणि त्या गाडीच्या पुढे त्यानं सायकल चालवायला सुरुवात केली। रस्ता दिसतोय, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिक्युरिटी सुद्धा आहे पण प्रचंड गर्दी सुद्धा आहे। ती गर्दी आपला नेता थलपती विजय याला बघण्यासाठी आहे, ती गर्दी आपला लाडका सुपरस्टार थलपती विजय याला बघण्यासाठी आहे। आणि मग तो सायकल चालवत असताना एका बाजूला हात दाखवतोय, सायकल चालवतोय आणि त्याच दरम्यान प्रचंड सिक्युरिटी होती, त्याच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं। त्यामुळे त्याचा एखादा चाहता त्या चाहत्याला पुष्प म्हणजे फुलं ही त्याच्यापर्यंत पोचवायची होती। गुलाबी रंगाची अशी फुलं आणि त्याचा सुंदर असा तयार केलेला गुच्छ या एका चाहत्यानं त्याच्याकडे फेकला। तो सायकल चालवतोय, पुढे असलेला जो चाहता आहे तो त्याच्याकडे तो बुके फेकतोय, पण त्या क्षणी सिक्युरिटीवाल्यांची सुद्धा म्हणजे सुरक्षा रक्षकांची पण भंबेरी उडाली। त्याने ती सायकल सोडली। जसाही त्याच्याकडे तो बुके आला त्याला असं वाटलं त्या बुकेमधून काहीही धोकादायक असू शकतं आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते। त्यामुळे त्याने त्या गर्दीचा सगळा अंदाज घेत तो घाबरला। क्षणासाठी त्यानं परिस्थिती जाणली की तिथे काय केलं पाहिजे। त्याने ती सायकल सोडली विजय थलपतीने आणि तो आपली जी मागे गाडी सुरक्षा रक्षकांनी वेढलेली जी गाडी होती त्याच्याकडे अक्षरशः पळाला, म्हणजे त्याने धूम ठोकली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। आता त्याचे जे महाराष्ट्रातले किंवा देशभरातले चाहते आहेत त्यांना म्हणजे त्यांची माफी मागून खरं तर मी हे सगळं बोलतेय की घडलं असं की त्याने ती धूम ठोकली आणि त्याने ती गाडी गाठली। सुरक्षा रक्षकांची ही भंबेरी उडाली की अशी गाडी सोडून विजय थलपती म्हणजे सायकल सोडून विजय थलपती असा मागे का पळाला। आणि मग परिस्थिती काही मिनिटांनंतर लक्षात आली की तो जो बुके फेकलेला होता त्या बुकेमध्ये काही नाही ना, कुठला बॉम्ब सदृश्य काही गोष्ट नाही ना किंवा फुटेल अशी कुठली गोष्ट नाही ना, असं होऊ शकतं। VIP VVIP लोकांच्या बाबतीत काळजी घेणं नितांत गरजेचं असतं। स्वतःच्या जीवासाठी काळजी घेणं नाही, पण ज्यांच्यावर आपल्या जीवाची जबाबदारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं। आणि त्या क्षणी विजय थलपतीला प्रसंगावधान राखत जे सुचलं, त्याला जे जमलं ते त्यानं केलं। पण व्हिडिओ सुरू होता त्यामुळे त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गंमत सगळ्यांना बघायला मिळाली। म्हणजे अनेकांनी त्याचे जे चाहते त्यांनी सुद्धा हे रिलेट केलं की ज्याला हिरो म्हणून आम्ही बघतो
जो ढिशूम ढिशूम करून अनेक गुंडांना मारतो किंवा आजूबाजूला बॉम्ब फुटत असतात, आजूबाजूला आग लागलेली असते, गाड्या उलट्या पलट्या होत असतात, अशा वेळेला ॲक्शन मोडवर असलेला आमचा हिरो प्रत्यक्षात मात्र त्याच्या दिशेनं जेव्हा एखादा बुके येतो तेव्हाही तो घाबरतो आणि आपल्या वाहनाकडे जिथे सुरक्षा रक्षक आहेत तिथे धूम ठोकतो. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ खूप 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 व्हायरल होतो आहे आणि त्याच्यावरच्या जर तुम्ही कमेंट्स वाचाल, त्याच्या खाली लिहिलेल्या जर नोंदी तुम्ही वाचाल तर तुम्ही पोट धरून हसाल. तर प्रचारादरम्यान अशाही काही घडामोडी घडतात आणि जर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीविषयी अशी काही घडामोड घडली तर तो चघळायचा आणि चर्चेचा विषय ठरतो, हास्याचा विषय ठरतो. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर कमेंट नक्की करा. आवडला नसेल तरी सुद्धा कमेंट करा.